श्री नवनाथ भक्तिसार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 14वा। फलश्रुती। कारागृहातून मुक्तता होईल, निर्दोषपणे लोकात राहता येईल। श्री गणेशाय नमः। जय जय जी पंढरी नाथा, समचरणी भक्तता शमिता, कटिकर नासागरी दृष्टी ठेवता, होसी रंजिता मुनी माणसा, ऐसा स्वामी तू करुणा कर, तरी तू बोलवी भक्तिसार। मागील अध्यायी कथानुसार परमकृपे वदविला, त्या कृपेचा बोध सबळ, ब्रह्म उदधी पावला मेळ, पात्रा मैनावती सबळ, सरिता ओघी दाटली। ओम नमो ब्रह्मांडवी दाटली परी, ऐक्यरूप झाली सारी, मोहे पुत्राचे परिवारी, गुंतलीसे जननी ते, मनासी म्हणे आहा कैसे, त्रिलोचन रायाचे जाहले जैसे, त्याची नीती होईल तैसे, मम सुताचे काय करू, जवजव पाहे त्या ते दृष्टी, तव तव वियोग वाटे पोटी, हृदय कौरी जठर वेष्टी, होत असे मोहाने, आहा पुत्राचे चांगुलपण, दिसे जैसा प्रत्यक्ष मदन, परी काय करावे चांगुलपण, भस्म होईल स्मशानी, उत्कृष्टपणे करुणे कष्ट, धाम उभविले अतिश्रेष्ठ, परिवन्नी बळे लागल्या काष्ट, तेवी असे काळागडी, पहा पल्लव पत्र झाड, अतिविशाळ लवला पाड, परी गाभारी वेष्टीला बिरुड, उशाशी काळ बैसला, तन्नय दिसून येतो, वाया जाईलायसा सूत, की कद्रू लागी चोखट अमृत, फिकरपणे मिरवले, की यत्ने कृण कचे दुर्गट, संजीवनीचा केला पाठ, परी देवयानीचा शाप उल्लाट, यत्न व्यर्थ तो झाला, की सुंदर जाया कर्मेचारिणी, परिपती भयाचा धाकमणी, तेवी तो उशाशी काळ बैसोणी, सकळ जना मिरवला, की कुसुम शेष मृदुलाकार, परी उसा घालुणे निजे विखार, ते सुखनिद्रेचा व्यापार, सुखाला आहे केवता, त्यांनाय झाले येथ, राजवैभव अपरिमित, परी काळचक्राची सबळ वात, भ्रमण करीत असे पै, ऐसी सदा सर्व काय, चित्ती वाहे माय तळमळ, परी सुतासी बोध कराया बळ, अर्थ काही चालेना, तव कोणे एके दिवशी, शीतकाळ माघमासी, उपरीसह परिचारिकांचे, उष्ण घेत बैसलिसे, ते संधीत गोपीचंद, चौकी विभागी सकळ स्त्रीवृंद, वेष्टुनी स्नान कराया सिद्ध, चंदन चौकी बैसला, चंदन चौकी परिते कैसी, हेमतगटी रत्न जैसी, जडाव कोंदणी नक्षत्रांची, राजवृंदी चमकत असे, सकळ काढून अंगीचे भूषण, अंगी विराजे राजनंदन, उष्ण उदकी करीत दंत धावन, चौकीवरी बैसला, तोर्ध उपरी मैनावती, झाली स्वसुता ते पाहती, परी देखील जैसा पूर्ण गबसती, तेजा माझी ढवरला, राजसेवकांचे भोवते वेष्टन, परिचारिका वाहती जीवन, त्या मंडळात नृपनंदन, चांगुलपणे मिरवत असे, जैसा अपार नक्षत्र पंक्ती, आव्हाने उडू गणपती, का की हेमचौकी कोंदण स्थिती, रत्न तेजी मिरवत, ऐसा पाहता स्वनंदन, मोहे आले उदरवेष्टन, तेने लोटले अपार जीवन, चक्षुतुनी झराटले, परी ते बुंद अकस्मात, मोहे ग्रहणाचे उद्भव व्यक्त, गोपीचंद चातकाते, स्पर्शावया धावले हो, मनाला बुंद चक्षुदकी, नोहे उरते सत्कर्म वाकी, उत्तम फळाते लक्षुणी सेकी, व्यक्त जले ते अंगासी, बुंद नव्हती ते चिंतामणी, हरुष केलं भवकाचनी, की कृतांत भयाचे संजीवनी, भूप शरीरा आदळले, की अर्के पिढीत भारी, नृपचर वेष्टला नगरी, तेथे उतरले घनमन हरी, बुंद वेश धरुणिया, की काळ क्षुधेचा पेटला नळ, तेने शरीर झाले विकळ, ते संधित होणी कृपाळ, कामधेनू उतरले, की दरिद्राचे अतिवेष्टन, तेसा येथे मिरवला कुबेर येऊन, तन्याय सुबुंद घन, राव हृदय आदळले, शरीर होता बुंदलिप्त, परी उद्भव स्थिती लागली त्यात, म्हणून ऊर्ध्व करुणे मुर्दा ते, नभा लागी विलोकी, हृदय होणी राव शंकित, म्हणे बुंद केचा उद्भवला येत, तरी अंबर झाले असेल व्यक्त, घनमंडळ आगळे, म्हणून ऊर्ध्व करुणी दृष्टी, पाहता झाला नभापोटी, परी ते निर्मळपणे वृष्टी, झाली कोठोणी म्हणत असे, ऐसा विचार करिता चित्ती, दृष्टिगोचरी संभविती, तो रुदन करिता मैनावती, निजी दृष्टी देखिला, करीत होता दंत धावन, तेचाचे उठला नृपनंदन, उपरी त्वरा वेगी चढून, माते पाशी पातला,
जाताची पदी ठेवली माता, उभा जोडणे दोन्ही हसता, म्हणे सांगजी कवणे अर्था, उचंबळलीस जननीये, मजसारखा तुते सुत, राज्याचित मही व्यक्त, ऐसा असून दुःख पर्वत, कोठून उदेला तव चित्ती, पाहे पाहे प्रतापागळा, न वर्णवे बळबळयांकित, महिपाळा, मिरवती दर्प कंदर्प, लेवला करभाराते योजिती, ऐसी असता बळसंपत्ती, बोलली कोणी दुःख सरिती, तरी मम कोपाचा दाहक गबसती, सामरेल कोणाते, जेणे पाहिले असेल नैनी, उगीच तीव्र दृष्टी करूनी, तरी त्यांचे क्षणे चक्षु काढोनी, तव करी माय ओपीन गे, किंवा दाविले असे बोटी, तरी तीच बोटे काढीन शेवटी, तरी कवन अर्थ उदेला पोटी, रुदन कराय जननीय, अष्टविशंती श्रीमंडळ, की त्यांनी ओपिले कडवट फळ, तरी शिक्षा करुणी तयास बळ, मोक्ष पंथा मिरविन, किंवा माझी दृष्टी सेवेशी, उदया पावला अंतर्शेषी, म्हणून उदय शोकदिशी, दर्शविलित्वा माते, तरी कोणता कवळ अर्थ, माते वंदे प्रांजळवंत, कामणी वेदक असेल चित्त, ते तोची वेद निवटीन मी, म्हणसील कार्य आहे थोर, करुण शके सूत पामर, तरी हा देह वेचुनी समग्र, अर्थ तुझा पूर्वी मी, ऐसी जरी ऐशी दृष्टी, अंतर पडेल काय पोटी, तरी धिक्कार असो मज शेवटी, पुत्रधर्म मिरवाहुया, मग श्वान सुकरे काय थोडी, अवतार मिरवती द्वारी पवाडी, याची निते दया प्रौढी, निर्माण झालो मी एक, आहा पुत्रधर्म मग कैसा, माता पिता दुःखलेशा, पाहुणी चित्ती वरी हरुषा, बुबान तो नर एक, आपण मिरवे राणीवा प्रकरणी, माता पिता दैन्यवाणी, त्याचे भारे सकळ मेदिनी, विवळ दुःख होतसे, कांती लगी शृंगार व्यक्त, मातेसी वसन नेसाव्या भ्रांत, त्याचे भारी धरा समस्त, विवळ दुःखी होतसे, कांतीसी नेसावया वस्त्र भरजरी, माता ग्रंथी चिरसावरी, त्याचे भारे सकळ धरित्री, विवळ दुःखी होतसे, कांतीची इच्छा समान देणे, मातेची खावया न मिळे अन्न, त्याचे भारे पृथ्वी सगन, विवळ दुःख होतसे, कांतीची बैसावया उच्च आसन, मातेची कष्टवी दासी समान, त्याचे भारे धरारत्न, विवळ दुःखी होतसे, रंबे समान कांता ठेवी, भूता समान माता मिरवी, त्याचे भारे धरा देवी, विवळ दुःखी होतसे, जन्म घेतला जियेचे पोटी, तिथे म्हणे परमकरंटी, त्याचे भारे धरा हिंपोटी, विवळ दुःखी होतसे, कांता सर्व सुखाचे मिळे, माता दुःख अश्रुडाळी, त्याचे भारे धरासे विवळी, अति दुःखी होतसे, कांते लागे मृदू भाषण, मातेचे हृदय खोची बाण, त्याचे भारे धरारत्न, विवळ दुःखी होतसे, आपण मिरवे राणीवास रसा, पितया काळा मातंग जैसा, तयाचे भारे धरा क्लेशा, विवळ दुःखी होतसे, आपण कंठी कुड्या पहुडी, पित्याशिरी बत्त्या जोडी, त्याचे भारे धरा मुख मुरडी, विवळ दुःखी होतसे, आपण बक्षी सदा सुरस अन्न, पितर मागती भिक्षा कदन्न, त्याचे भारे धरारत्न, विवळ दुःखी होतसे, तरी ऐसे पुत्रसृष्टी, गळावीत गर्भी होणी शेवटी, तन्याय अर्थ पोटी, माझा न धरी जननीये, जे तुझ वेदक मन कामन, तयासाठी वेचिन प्राण, परी मायवो तव वासना, पूर्ण करीन निश्चयशी, ऐसे बोलता स्वसुत वार्ता, प्रेमाब्दी उचंबळला चित्ता, मग हितार्थ रत्न द्यावया हाता, वाघरी उचंबळे, म्हणे बारे ऐकवचन, प्रेम उद्याचे तू दिव्य रत्न, उदय पावलसी चंड किरण, शत्रुतम निवटावया, तया ठाय अंधकार, मज पीडा या काय करणार, परिस लादल्या वस्तीस दरिद्र, स्वप्ना माझी नांदे ना हो, बारे तव प्रताप पादरज झाले भूप, ऐसे असता कोप कंदर्प, माते कोण विवरील, बारे तीव्र प्रतापी स्थावर केसरी, त्याचे लेकुरे वारण मारी, हा विपर्यास कवणे परी, मिरवूला हे जगाते, याते राया नरेंद्र तुझी मी माता, माते कोण हो गांजिता, परिचिंता उदरी मोह व्यता, शोक तर उद्भवला, बारे तव स्वरूप पूर्ण अर्क, पाहता माते उदेला शोक, म्हणसील जरी अर्थदायक, कवडा परी उदेला तो, बारे तव पिता तव समान, स्वरूप उदेले अर्क प्रमाण, परी काळ अस्ताचळी जाऊन, गुप्त झाला पुरुष तो, परी काळ अस्ताचळी जाऊन, गुप्त झाला पुरुष तो,
आ अपार तो स्वरूपाब्दी, अंतिविष्टी वडवानळ संधी, पडता बारी विशाळ बुद्धी, भस्म झाला क्षणांतरी, अस्थि जळाल्या काष्ठा समान, लोम दाहिले जीव ते तृण, मांस स्नेहाते होणी शोषण, स्वरूपाते लोपला तो, तव त्या भयाची हुडहुडी मोठी, बारी मज उदेली पोटी, तुझे स्वरूप पाहता दृष्टी, भयाते उठी वेगावे, बारी कृतांत मही विखार, दुसदुसीत वारंवार, टपुणी बसला जैसा मार्जर, मूषकाते उचला वया, जैसा व्याघ्र जपे गाई, की भीन वेची बगळा प्रवाही, तैसे जगाते तन्याही, कृतांत आहारी नटलासे, तरी तो व्याघ्र ऐसा सबळ, जिंकुणी योजावा पिंजरी मेळ, बारी ते भयाचा वडवानळ, मग स्पर्शनार नाही देहाते, बारे विखार डंकी दुःख, तेची वेचिल्या सकळ सुख, कंटकी धरिल्यास सकळ वृश्चिक, वेदन येते मिरवेना, ऐसे परी रचुनी युक्ती, सकळ हरावी कृतांत गती, व्यर्थ शरीराची माती, करुणे जन्मल्याने, आपण आपल्या पाहावे हित, सारासार नरदेहात, पाहेवश करुणी रघुनाथ, चिरंजीव झाला विभीषण, पाहे नारद वैष्णव केसा, विष्णू आराधी नरवेशा, तो श्री गुरु वरुणीवर देशा, अमरपणी मिरवला त्याची नारदासी कृपा गण, बोलला श्रीव्यास मही कारण, तेने पिकले ब्रह्मपण, शुक महाराज तिसरा, त्याचा कौशिक अनुग्रहित, तेने करुणी शरणागत, कृष्ण याज्ञवल्की तरुणी निश्चिंत, तेने तारिला रामानुज, ऐसा प्रकाश सांप्रदाय बिरवून, ते पुरुष झाले ब्रह्म सनातन, तेवी तो बाळा माझा नंदन, जगा माझी मिरविका, ऐसे बोलिता मैनावती, संपली येथुनी तिची उक्ती, परिश्रोते कविते संप्रदाय पुसती, सांगा म्हणती चातुर्य, ऐसा प्रश्न कवी पाहून, सांगे संप्रदाय पूर्ण, रामानुजापासून योग्य संत पै झाला, तयापासून मुकुंदराजाचा जैतपाल भोज, जैतपालाचा धर्मानुज, बोधल्याधिक पै त्यांचे, यापरी द्वितीय संप्रदायी, माता सुता ते लोटी बोध प्रवाही, उमेने आराधोनी शिवगोसावी, चैतन्य संप्रदायी मिरवला, त्याने बोधिला कपिल नामी, आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी, राघवाचा ब्रह्म चैतन्य नेमी, त्याचा केशव चैतन्य, केशवाचा भावा चैतन्य, श्री तुकाराम त्यांचा धन्य धन्य, हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य, संत गणी मिरवितो, यापरी तिसरा संप्रदाय, महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपमय, तरी प्रथम बोधिला कमलोद्भव, हंसरूपे श्री विष्णू ते विधीचे सकळ हित, अत्रीने घेतले सकळ पंत, अत्रीपासून झाले दत्त, तयापासून नाथ सकळ, यापरी संप्रदाय पाहे, चौथानंद महिते आहे, सूर्यापासून याज्ञवल्की पाहे, ब्रह्मवेत्ता मिरवला, तयापासून सहजानंदाचा कुर्मा अवतार प्रसिद्ध, कुर्माने उपदेशिला ब्रह्मानंद, ब्रह्मानंदाचा योगानंदाचा चिदानंद, जगी बिरवत आहे प्रसिद्ध, तरी तुवा गोपीचंद, हित करुणी घेई का, तेने करुणी अमरपणी, जग मिरविसी महाप्राज्ञी, यास्तो बारे माझे नयने, अश्रू लोटले तुझ लागी, या उपरी बोले नृपणात, बोलसी माते सत्यात, परे प्रस्तुत काळी ऐसा नात, कोण मिळेल आम्हा ते, मुळीच असेल अमरपणी, झोपील परवाणी, ऐसा गोचर आम्हा लागुणी, कोटुणी होईल जननी, ऐसे ऐकुणी तयाची माता बोलती झाली त्याते, बारी तैसाचे आपले गावात, जालिंद्रनाथ मिरवला, स्वरूप संप्रदाय परिपूर्ण, तुते करेल ब्रह्म सनातन, तरी तू काया वाचा म्हणे करुणी, शरण जाई तयांसी, बारी तुझे वैभव तोर, राजकारणी कारभार, परिमायिक सकळ विस्तार, लया जाईल बाळका, तरी तन्मन धन प्राणे, शरण निघावे तया कारणे, आपले हित अमरपणे, जगा माझी मिरविका, ऐसा ऐकुणी मातेचे वचन, बोलता झाला त्रिलोचनंदन, म्हणे माते तयासी शरण, झाली योग्यता फिरावे, सकळ टाकुनी सुख संपत्ती, राजवैभव दारासुती, आप्तवर्गादी सोयरे जाती, टाकुणी योग कैसा करावा की, तरी द्वादश वर्ते माते, भोगू दे सकळ वैभवाते, मग शरण रिगुणी त्याते, योगा लागी करीन की, कशीन तरी परी कैसा, मिरविन ब्रह्मांडात ठसा, की उत्तान पाद राजसुता, परिशिक्का जगा माझी मिरविन, माता म्हणे बाळा परियेसी, पळघडे भरवसा नाही देहांसी, तेथे सवस्तर म्हणतात द्वादशी, देखील कोणी बाळका, चित्त वित्त आणि जीवित वापुले, अचळ नोहे अशाश्वत ठेले, क्षणिक काय होईल न कळे, क्षणभंगुर वर्तत असे,
बारे उदरकावरील बुडबुडा, कोण पाहिला अशाश्वत चाडा, वंद्या पुत्रे घेतला वाडा, मृगजळा केवी तृषात, तेवी बारे सहज स्थिती, बोलता नाही अशाश्वती, स्वप्न प्रवाही इंद्रपदासी, बोगित खरीण मानावे, तन्याय अभास पर, सकळ मिरवितसे चराचर, त्यातून कोणी एक रणशूर, शाश्वत पदा मिरवत असे. शुक्र दत्तात्रेय कपिल मुनी, व्यास वशिष्ठांची मांडणी, प्रल्हादादिक भागवत धर्मा, ऐसे कोणी निवडिले, नाही तरी होता ती थोडी, सकळ बांधिली प्रपंच वेडी, तरी यमरायाच्या रक्षकवाणी, एक सरा कोंडिली, म्हणून बारे सांगते तुझ, शाश्वत नोहे काळ समजत, कोणी घडेल केऊत, अक्कल कळा कळेना, ऐसा बोध माता करिता, लुमावंती दयाची कांत, गुप्तवेशी श्रवण करिता, हाय हाय म्हणत असे. ऐसे म्हणे माता नोहे पापिणी, पुत्राचे योजिती पुत्र काचणी, ऐसी राज्य विभव मांडणी, जोग देव म्हणत असे. तरी राज्याशी आली विवशी, उपाय काय करावा यासी, रामासारिका पुत्र वनवासी, कैकईने धाडला, स्वभताराचा घेतला प्राण, चतुर्थ पुत्रा लाविले राणो राणो, तन्याय आम्हा कारणे, देवक्षोभला वाटत असे. दुष्ट स्वप्न दृष्टी येता, तर्के मानिती विनाश चित्ता, म्हणता प्रविशले दुःख व्यता, तरी देवक्षोभतात, दासदास्य आपुले हाती, आज्ञे माझी सकळ वर्तती, ते अवज्ञा करुणी उत्तर देती, तरी देवक्षोभला जाणावे. सहज ठेविले धडमांदूस, पुढे काढू जाता कार्यास, तेन सापडे ठेवी त्यास, तरी देवक्षोभ जाणीजे. सभेस्थानी सत्यार्थ गोष्टी, करिता अमृत वाटे चावटी, लोक बैसती चेष्टे पाटी, तरी देवक्षोभ जाणीजे. आपले धन लोकांवरी साचे, ते मागू जाता स्वयेसा वाचे, ते म्हणते काय घेतले तुझ्या बापाचे, तरी देवक्षोभ जाणीजे. आपली विद्या तीव्र शस्त्र, शत्रू काढणे विनाश पात्र, ती कार्यार्थ न मिरवे स्वतंत्र, तरी देवक्षोभ जाणावा. नसता वाकुंडे पाऊल काही, नागविला जाय राजप्रवाही, नसत्या कळी बैसल्या ठाई, तरी देवक्षोभ जाणीजे. आपुला शत्रू प्रतापापुढे, मिरवी जैसा अतिबापुढे, त्या शरण निघता आपुल्या चाडे, तरी देवक्षोभ जाणीजे. लोका उपकार केला विशेष, तेची लोक मानिती आपला त्रास, पाहू नका म्हणती मुकास, तरी देवक्षोभ जाणीजे. नसता अधिमधी उतरा, नसतीच विघ्न येते घरा, तेची करणे परिहारा, तरी देवक्षोभ जाणीजे. ग्रहिचे मनुष्य मुष्टीत सकळ, असुनी वाढे ग्रहात कळे, असुनी वाढे ग्रहात कळ, आपले न चाले काहीच बळ, तरी देवक्षोभ जाणीजे. तरी हेच नीती उपदेश, माता करीता आहे पुत्रास, तरी बर्वे नोहे हा विनाश, जगा माझी मिरवेल. तरी या द्वंद्व सुखाची कहाणी, पेटेल महावडवा नळ वनी, राजवैभव हे अब्दी पाणी, भस्म करील निश्चय, ऐसा विचार करुणी मानसी, लुमावंती प्रवेशे स्वसदनासी, एरीकडे मैनावतीसी, उत्तर देत नरेंद्र, म्हणे मायबोस तव कामणी, ऐसेची आहे वेदकमणी, तव त्या स्वामिनी करणी, निजी दृष्टी पाहिन वो, माझे मज लागी हित, ते द्यावया असेल सामर्थ्य, शोध शोधिता भक्तिपंत, सहज दृष्टी पडेल वो. अग मग मी सोडून सकळांचं, तनमन धन ओपिन त्यास, तू येथून वाईट चित्तास, सहसार मानी जननी, ऐसे वधुनी समाधानी, नृप गेला स्नाना लागोणी, एरीकडे अंतपुर सदनी, काय करे लुमावंती, परम आवड्या स्त्रिया 5 संत, त्याच्या आज्ञेत नृपणात, पट्टराणी प्रीतिवंत, सदा सर्वदा वर्तती, त्यांची पाठवणी परिचारिका, बोलविल्या सद्विवेका, त्यात लुमावंती मुख्य नायिका, पट्टराणी रायाची, वेगे मांडून कणकासन, बैसविल्या प्रीती करून, तांबूलादी पुढे ठेवून, वृत्तांत सांगे रायाचा, बाई बाई विपरीत करणी, मैनावती राजजननी, विक्षेप पेटला तियेचे म्हणी, काय सांगू तुम्हा ते, कोण गावात आला हेला, जालिंदर ऐसे म्हणती त्याला, त्याचा अनुग्रह देऊन या रायाला, जोग देव म्हणत असे, तैसे वैर भोगवी माता सुत, निश्चय करुणी केला घटपटीत, रायसी बोधित श्रवण मात, सकळ झाली वो बाई, मग राजवैभव सकळ नाचले, स्तंभ मंगल्या सदन पडिले, मुळीचा अर्का लागे गिळले, मग अंधकार सर्वस्वी, मग आपण अष्टविशंती वसती, असुनी काय करावी माती, परचक्र येऊनी सकळ संपत्ती, विनाशाते पावे हो, परी येऊ ते अर्थाअर्थी, कैसी करावी ती युक्ती, सांगावी आधी योजनी सबळमती,
केल्या कारण मोडावे, अगेवन्नी म्हणू नये लहान, तो क्षणी जाईल सकळ सदन, तरी त्या ते करुणी सिंचन, विज मुनिया टाकावा, उसा घातला विकार, मग सुख निद्रा केवी येणार, विष भेदुनी गेल्या जठर, जीवित्व काही वाचेल, तरी प्रथमची सारासार, करुणी मोडावा सकळ प्रकार, ऐसे बुद्धी रचुनी सार, सुख संपणी भोगा का, ऐसे ऐकुणी तिची उक्ती, मग तर्क वितर्क करती त्या युवती, नाना बुद्धी विलाप दाविती, परिनिश्चय न घडे कोणाचा, यापरी विशाळ बुद्धी युवती, विचार काढी लुमावंती, की ये अर्थी दिसे एकमज प्रती, सुडाळपणी नेटका, आपल्या गावात जालिंदर, जोगी आहे वैराग्य पर, तरी त्याचा अपाय करुणी थोर, निर्दाळावा सर्वस्वी, निर्दाळावा तरी कैसे रीती, त्यांच्या भक्तीसी मैनावती, आहे तरी राजयाप्रती, निवेदावे कुडे भावे, तरी तो तुमचा वसवसा, ग्रीवे मिरवितसे भयात फासा, म्हणून युक्ती रचली माणसा, गाढपणी ऐकावी की, निवेदावी तरी कैसे, कामना आवरे मैनावतीस, म्हणून चित्ती उदास, जालिंदर भोगत असे, जालिंदराचा अनुग्रह देऊन, जोगी करावा राजा कारण, मग करुणी पाठवावा तीर्थाटन, अथवा तपाचे कारणी, मग तो गेल्या दूरदेशी, ग्रही आणून जालिंदरासी, बैसवुनी राज्यासनासी, सकळ सुखा भोगावे, ऐसे सांगुनी सकळ रायते, उदय करावा कोपा नळाते, मग सहजविधी जालिंदरनाथ, बस पोहिल त्या माझी, जैसे विषय अति गोड, गोडची म्हणून करावा पुढ, मग ते मिरवे शत्रुचाड, द्वंद्व सुख वाटावया, ऐसा विचार करुणी गोमटा, जात्या झाल्या त्यावर वंटा, एरी सांगे रायपटा, गोपीचंद मिरवला, राजगाणी अपार वार्ता, राग रंग कुशळता, मानरंजनी नृपणाता, दिवस लोटुनी पै गेला, मग निशा उदय तम मांडणी, हेही प्रहर गेली यामिनी, मग पाकशाहीत भोजन करुणी, अंतपुरी संचरला परी लुमावंती, तिच्याशी गेला सदनाप्रती, तिने पाहुणी राज्याधिपती, कणकासनी बैसविला, उचलुनी परमभक्ती मानदार, बैसला आहे मंचकावर, गौरवणी षोडोपचार, प्रेम डोही बुडविला, मग राव होणी निर्भर, रतिसुखाचा करुणी आदर, यापरी गजगामिनी जोडून कर, बोलती झाली रायते, हे महाराज प्रतापधनी, एक वार्ता ऐकली कानी, परी बदता भयकी म्हणी, संचरित आहे महाराजा, जरी न बोलावे ठेवणे गुप्त, तरी महाअनर्थाचा पर्वत दिसत, वंधू तव तरी भयात, चित्त गुंडाळा घेतसे, ऐसा उभय पाहता अर्थ, भ्रांती माझी पडले चित्त, तरी सुख शब्दाचा सरुणी वार्ता अवघड महाराजा, ऐसा इकडे राव बोलत, म्हणे सकळ सोडून भयाते, निर्विकार कवण अर्थ, असेल तैसे कळविजे, एरी म्हणे द्याल भाष्य, तरी चित्त सोडील भय दरीस, मग खरे खोटे बरे रत्नास, तुम्हा लागी अर्पिणते, ऐसे वचन रूप ऐकता, मग कर्तळ भाष्य झाला देता, म्हणे मम दर्प भयाची व्यथा, सोडून वार्ता बोले की, एरी म्हणेची एक कुडे, मातेने रचले तुम्हा पुढे, जालिंदर जोगी विषय पाढे, वश केला आहे की, परी तुमचा भयाचा संदर्भ, अंगी विरला विषय कंदर्प, तेने कुणे बुद्धी कुरूप, तिने वरिले आहे जी, तुम्हाचे अनुग्रह देऊनी त्याचा, वेश द्यावा योगियाचा, मग तीर्थाटनी योग तुमचा, बोळ व्हावे तुम्हा ते, तुम्ही गेली तपा कारण, दूरदेशी विदेशा कारण, मग जालिंदरा प्रती आणून, राज्यासनी ओपावा, ऐसे प्रकारे सहज स्थिती, श्रुतमात झाली आम्हा प्रती, तरी आमचे सौभाग्य नीती, भाग्यार्क दिव्य जाहले, आमचे कुंकुम होते अचळ, म्हणून दृष्टी आले ऐसे फळ, यावरील तुम्ही नृपाळ, वाईट बरे विलोका, ऐसे ऐकुणी तिची वार्ता, उचंबला क्रोधानळाच्या माता, मग अनर्था नळाच्या शाखा दाविता, भयंकर रूपी जाहलासे, मग तो क्रोधन वदवे वाणी, प्रत्यक्ष आला वडवान अग्नी, नाथ जालिंदर समुद्र पाणी, प्राशावया क्षोभला, मग तो उठोणी तैसेची गती, बाहेर जाय तो नृपती, मंत्री बोलावणी सेवका हाती, म्हणे जालिंदरा पाहो चला, शीघ्र आणोनी कामठ्यांची, गर्ती युचली कृपा सरसी, नाथ जालिंदर ते उद्देशी, त्या माझी लोटीला, अश्वलित न गणती, तेथे सर्वत्र पडली होती, ती लोटुनी गर्तेवरती, नाथ जती बुजविला,
ऐसे गुप्त कोरडे प्रकरण रामसेवी आपले स्थान परिसेवका ठेविले सांगोन मात बोलू नका की जरी होता मुखलंपट मम श्रोत्री आलिया नीट त्याचे करीन सपाट यमोलोकी मिरवी नके ऐसे एकूणी भयंकर वार्ता दर्पसिंह तो योजनी माता रागेला तरी सेवक चित्ता धुसधुसी मिरवीत असे इतुके प्रकरणी मध्ययामिनी झाली म्हणून नेणती जणी अर्कोदयी पाहिला स्वामी म्हणती उठोडी गेला असे एक म्हणती त्याचे येथे काय स्वइच्छे वसावे वाटेल ते तो हा ग्राम नव्हे आणि कराय ग्रामवस्ती विराजला ऐसी बहुतांची बहुतवाणी प्रविष्ट झाली जगा लागोणी की जालिंदर गेला येथुनी महिभ्रमण करावया ऐसी वार्ता नगरलोकी उठली ऐकुणी परिचारे की त्या जाऊनी सद्विवेकी मैनावतीचे सांगती की महाराज आपला गुरु वस्तुफळाचा कल्पतरू उठून गेला कोठे दुरू महिभ्रमण करावया ऐसा ऐकुणी मैनावती असंतुष्टी परमचित्ती मम सुताचे दैवाप्रती लाभ नाही आतुरला ऐसे म्हणून संकोचित नेते प्रेमाशु ढाळीत एरीकडे जालेंद्रनाथ कैसे स्थिती राहिला परी अवश्य भविष्य जाणणार आणि मैनावतीचा लोभ अपार आणि शत्रुमित्र पाहणार एक रूपी समत्वे नातरी परम प्रतापी वासरमणी क्षणे टाकील ब्रह्मांड जाळूनी तो भद्र ज्याची विपर्यास करणे तुष्ट कैसा राहिला जो द्वंद्वातीत मूर्तिमंत दंबरहित स्वरूपी विरवत ममता निसंग विरहित कार्याकार्य जाणुनी असो करते माझी यतिनाथ वज्रासनाते घालुनी घालते आकाशास्त्र प्रेरुणी भोवते स्वस्थ चित्ती बैसला आकाशास्त्र असता भोवते लिद मिरवे सभोवते यापरी आकाशास्त्र मार्था वजास तापिले तेने करुणी अधरस्थळी लिद मिरविली आहे शिरी एरीकडे अंतपुरी जनवार्ता समजली नाथ जालिंदर गेला निघून मग सकळ स्त्रियांचे झाले समाधान बरे झाले म्हणती निदान एवढी पौरल्या सेजसी यापरी पुढे सुरस धुंडी सुत सांगेल श्रोत्यांचं तरी सर्व श्रोती टाकून आळस अवधान द्यावे पुढारा मालुधुंडे नरहरिवंशी कथावदेल नवरसी परी वारंवार श्रोत्यासी कृपा अवधान मागत असे स्वस्ती श्री भक्ती कथासार समस्त गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसुत भाविक चतुर्दशाध्याय गोड हा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु शिरस्तु नवनाथ भक्तिसार चतुर्दशाध्याय समाप्त अलख निरंजन आदेश अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय ओम नमो आदेश श्री गुरुदेव दत्त।